पारंपरिक शेतीला आधुनिकतेची आणि फलोत्पादनाची जोड देत मारेगाव तालुक्यातील बोटोणी येथील प्रगतशील शेतकरी श्री भास्कर श्रीराम यांनी आपल्या शेतात मुख्य पिकांसोबतच आंब्याच्या वृक्षाची लागवड करून एक नवा आदर्श निर्माण केला आहे। या नाविन्यपूर्ण आंबा वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ मारेगावच्या तालुका कृषी अधिकारी सौ दीपाली खेवले मॅम यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडला। फळपीक म्हणून आंब्याची निवड। शेतकरी भास्कर श्रीराम यांनी केवळ एकाच पिकावर अवलंबून न राहता दीर्घकालीन उत्पन्नाचा स्रोत म्हणून आपल्या शेतात पिकांसोबत आंबा वृक्ष लागवडीचा प्रयोग हाती घेतला आहे। यामुळे जमिनीची धूप थांबण्यास मदत होईलच, शिवाय भविष्यात फलोत्पादनातून शाश्वत आर्थिक उत्पन्न मिळण्याचीही शक्य होणार आहे। त्याच्या या धाडसी आणि कौतुकास्पद निर्णयाचे परिसरात कौतुक होत आहे। कृषी विभागाकडून थेट बांधावर आणि मार्गदर्शन या विशेष उपक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित राहिलेल्या तालुका कृषी अधिकारी सौ दीपाली खेवले मॅम यांनी स्वतः भास्कर श्रीराम यांच्या शेतातील बांधावर जाऊन वृक्षारोपण केले। या प्रसंगी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या, पारंपरिक पिकांसोबत फळबाग लागवड करणे ही काळाची गरज आहे। श्री भास्कर श्रीराम यांनी घेतलेला हा पुढाकार तालुक्यातील इतर शेतकऱ्यांसाठीही नक्कीच प्रेरणादायी ठरेल। कृषी विभागाच्या विविध योजनांच्या माध्यमातून आम्ही अशा प्रयोगशील शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत। प्रसंगी दिलेले सल्ले। फळबागेचे संगोपन, आंब्याच्या कलमाची सुरुवातीच्या काळात घ्यायची काळजी आणि पाणी व्यवस्थापन यावर सविस्तर माहिती देण्यात आली। शासकीय अनुदान योजना, कृषी विभागामार्फत फळबाग लागवडीसाठी मिळणाऱ्या विविध अनुदानाची आणि योजनांची माहिती उपस्थित शेतकऱ्यांना देण्यात आली। परिसरातील शेतकऱ्यांची उपस्थिती। बोटोणी गावातील या उपक्रमामुळे गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून मुख्य पिकांसोबत फळझाडे लावून कशा प्रकारे शेती फायदेशीर करता येते याचे थेट प्रात्यक्षिकच शेतकऱ्यांना पाहायला मिळाले। या उद्घाटनाप्रसंगी स्थानिक कृषी सहाय्यक, मंडळ कृषी अधिकारी आणि बोटोणी गावातील समस्त ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येत उपस्थित होते। बघत रहा आपला हक्क मराठी न्यूज चॅनल, आवाज आपल्या हक्काचा, शोध सत्याचा। सर्वांना नमस्कार। आज मारेगाव तालुक्यामध्ये भाऊसाहेब फुंडकर या योजनेअंतर्गत प्रथमच फळबाग लागवड झाली आहे। आपल्यासोबत शेतकरी आहेत सिदाम साहेब, त्यांनी मारेगाव तालुक्यात प्रथमच आंब्याची लागवड केली आहे आणि या योजनेमधून केली आहे। तर योजना कोणती आहे? तर भाऊसाहेब फुंडकर आहे। यामध्ये कृषी विभागाचे माननीय जुमनाके सर, माननीय मेश्राम सर तसेच पवार साहेब यांचे सहकार्य लाभले आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी मारेगावमधल्या फळबाग लागवड करावी असं मी आव्हान शेतकऱ्यांना करते। कारण आपण गतवर्षी जर पाहिलं तर सोयाबीन अतिवृष्टीनं मार खाल्लं आणि जेवढा लागवड खर्च झाला त्याच्यातून तेवढा सुद्धा नाही निघाला, ते मायनसमध्ये गेले। तर जोडीला काहीतरी असावं ज्याच्यामधून अल्टरनेटिव्ह उत्पन्न निघावं। त्यामुळे या मारेगाव तालुक्यातील सगळ्या शेतकऱ्यांना मी विनंती करते की जर आपल्याकडे 5 एकर असेल किंवा 4 एकर असेल तर त्याच्यातली 1 एकर तरी तुम्ही फळबाग लागवड करा अशी मी त्यांना विनंती करते। धन्यवाद।